सर्वांचे शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। अतिशय व्याकरणातील महत्त्वपूर्ण असा मुद्दा म्हणजे कारक प्रकरण आपल्या समोर सादर करतोय। सीबीएसईचे विद्यार्थी असोत किंवा स्टेट बोर्डचे विद्यार्थी असोत, कारण कोणत्या शब्दाला कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते हे जर विद्यार्थ्याला समजलं तर तो संस्कृत भाषेमध्ये अगदी सहजरित्या आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो। कारक, कर्ता, कर्म, करणम, संप्रदानम, अपादानम, संबंधः, अधिकरणम। तसं पाहिलं तर षष्ठीचं जे काही कारक आहे ना संबंध, याचा कारक म्हणून उल्लेख होत नाहीये। 6च कारक आहेत बाकीचे। विभक्त्या प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी। आता एखादा जो कर्ता असतो त्याची नेहमी प्रथम विभक्ती असते। रमा गीतम गायती, रमा गाणं गाते। या वाक्यामध्ये गाणं गाण्याची क्रिया कोण करत आहे? रमा, म्हणून रमा हा कर्ता झाला। मग गीतम काय झालं? तर कर्म झालं। का? कारण कर्माची नेहमी द्वितीय विभक्ती असते आणि कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो त्याला कर्म म्हटलं जातं। जो स्वतः क्रिया करतो त्याला कर्ता म्हटलं जातं। कर्ता एखादी क्रिया ज्या साधनाच्या साह्यानं करतोय त्याला करणम असं म्हटलं जातं। ज्याला द्यायचंय त्याला संप्रदान म्हटलं जातं। ज्याच्यापासून एखादी गोष्ट लांब होते त्याची पंचमी विभक्ती असते, त्याला अपादानम असं म्हटलं जातं। संबंध कोणाचा कोण, कोणाची कोण हे सांगायचं असेल, मालकी हक्क बजावायचा असेल तर संबंध कारक वापरलं जातं। ठिकाण जर असेल, काळ वेळ आणि ठिकाण सांगायचं असेल तर अधिकरणम हे कारक महत्वपूर्ण आहे। कर्म द्वितीया मधुरा जलम पिबती, पाणी पिण्याची क्रिया मधुरा करत आहे म्हणून मधुरा कर्ता झाला। मधुरा काय पिते तर पाणी पिते म्हणून जलम हे कर्म झालं। कर्णम साधन। तृतीया अहम सुधाखंडेन लिखामी, मी लिहितोय म्हणून मी हा कर्ता झाला। कशाने लिहितोय? खडूने, सुधाखंडेन म्हणून हे कर्णम झालं। संप्रदानम चतुर्थी, माता बालकाय क्रीडनकम यच्छती, आई आपल्या लेकराला खेळणी देते। ज्याला द्यायचंय त्याची चतुर्थी। कोण देतं? आई देते म्हणून माता हा कर्ता झाला। कोणाला देते? आपल्या मुलाला देत आहे म्हणून मुलगा हा संप्रदान झाला। काय देते? तर क्रीडनकम, खेळणी देते म्हणून क्रीडनकम हे कर्म झालं। अपादानम पंचमी। नृपः रथात अवतरती, राजा रथातून उतरतो। कोण उतरतो? राजा, म्हणून नृपः हा कर्ता झाला। ज्याच्यापासून लांब होतोय, रथात पंचमी अपादानम। दशरथस्य पुत्रः रामः, दशरथाचा मुलगा राम। मालकी हक्क सांगितलेला आहे, या ठिकाणी स्वामित्व प्रकट होतं। अधिकरणम सप्तमी। धेनुः गोष्ठे तिष्ठती, गाय गोठ्यामध्ये राहते। कुठं राहते? तर गोठ्यामध्ये। आदित्य गीतम गायती, आदित्य गाणं गातो। कोण गातो? आदित्य हा कर्ता झाला। गीतम हे कर्म झालं। गायती हे क्रियापद झालं। बालकाः उद्याने क्रीडन्ति, मुलं बागेमध्ये खेळतात। देवः देवो देवाः, तीतः अंती क्रीडन्ति। बालकाः हा कर्ता झाला आणि उद्याने हे ठिकाण झालं म्हणून अधिकरणम। अहम देवम प्रणमामि, मी देवाला प्रणाम करतो। अहमचा नंबर 7वा म्हणून तीतः अंती सीथत मी प्रणमामि। देवम हे कर्म झालं। त्वम छुरिकया फलम कर्तयसी, तू चाकूने फळ कापतोस किंवा कापतेस। छुरिकया करण साधनम, करण साधन झालं। तर या ठिकाणी करण कारकम म्हणू शकतो किंवा कर्णम। उल्का अवकाशातून पडते, अवकाशात पंचमी आलं त्याच्यामुळं अपादान कारकम। मुख्याध्यापक छात्रेभ्य पारितोषिकाने यच्छति, मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना बक्षीस देतो। कोण देतो? मुख्याध्यापक म्हणून करता। कोणाला देतो? छात्रेभ्य, संप्रदान कारकम। काय देतो? बक्षीस देतो। पारितोषिकाने कर्मकारकम। वयम चित्रपटम पश्यामः, आम्ही सर्व चित्रपट पाहतो। अहम आवाम वयम, मी वहमः म्हणून पश्यामः। चित्रपटम कर्मकारकम। पितामहः प्रभाते वृत्तपत्रम पठती, आजोबा सकाळी वर्तमानपत्र वाचतात। कोण वाचतात? आजोबा म्हणून पितामह करता।
प्रभाते सकाळी, म्हणून तिथं काळ वेळ ठिकाण म्हणलं की सप्तमी. अधिकरण कारकम काय वाचतात? वृत्तपत्रम म्हणून कर्म. गिर्यारोहक शिखरात येष्टिकाभ्याम अवतरती. गिर्यारोहक शिखरात वरून काठीच्या साह्यानं उतरतो. कोण? गिर्यारोहक कर्ता कारकम. कुठून? शिखरात वरून. मग अपादानकारकम पंचमी. कशाच्या साह्यानं? काठीच्या. येष्टिकाभ्याम म्हणून करणकारकम. युवक धनम आनयती. तरुण मुलगा पैसे आणतो. कोठून? बँकेतून. ऊनहून प्रत्यय पंचमीचे, त्यामुळे त्या ठिकाणी देवात, वित्तकोशात. दुकानदार तराजूने धान्य मोजतो. निशी प्रत्यय तृतीयाचे. मालाच मालया, तुलाच तुलया. पूर्ण वाक्यात लिहिल्यानंतर त्याला अंडरलाईन करणं आवश्यक आहे. भ्राता भगिनी डॅश म्हणजे शाटिका मेच्छती. भाऊ बहिणीला साडी देतो. ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी. भगिनी हा शब्द नदीप्रमाणे चालतो. नद्याई, भगिनीचं भगिन्याई. पितामह डॅश पूजेती. आजोबा देवाला पूजतात. पितामहची प्रथमा कर्ता, त्याच्यामुळे कर्माची द्वितीया देवम. प्रदर्शिनीमध्ये चित्र आहेत. प्रदर्शिन्याम चित्राणी संती. नदीचं नद्याम. छात्र डॅश स्मरती. विद्यार्थी श्लोक आठवतो. कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया, म्हणून श्लोकम हे उत्तर आलं या ठिकाणी बरोबर. त्यानंतर रक्षक चोरम ताडयती. पोलीस चोराला मारतो. रागाने. नेशी प्रत्यय तृतीयाचे, म्हणून क्रोधेन. शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तक देतो. देवाय देवाभ्याम देवेभ्य म्हणून छात्रेभ्य हे उत्तर आलं. बागेमध्ये जलधारा यंत्र आहे. वाटिकायाम, मालाचं मालायाम. आकाशातून तारे पडतात. ऊनहून प्रत्यय पंचमीचे, म्हणून आकाशात. मंत्री महोदयाने कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. मंत्री महोदय कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया. कार्यक्रमम उद्घाटयती. आता एक सुंदरपैकी इथं वाक्य मोठं तयार करायचंय. संस्कृतस्य शिक्षक रमेश. संस्कृतचा शिक्षक रमेश. विद्यार्थ्यांना छात्रेभ्य. गोड आवाजात, मधुर स्वरेन. पुस्तकातून, पुस्तकात. विद्यालये, शाळेमध्ये, विद्यालये. कथा सांगतो. कथाम कथयती. मग आपण असे म्हणू शकतो, संस्कृतस्य शिक्षक रमेश विद्यालये पुस्तकात छात्रेभ्य मधुर स्वरेन कथाम कथयती. तर शिकवण्याची पद्धत वगैरे आवडली तर आवर्जून आपण ऑफलाईन ऑनलाईनला क्लासेसला आपण संपर्क साधू शकता. अतिशय कमी फीसमध्ये विद्यार्थ्यांची 100% तयारी करून घेण्याचं मानस मनामध्ये ठेवून आणि आमच्या गुरुजनांनी, महागुरूंनी जे काही स्वप्न ठेवलेलं होतं, संस्कृत भाषेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं, ते तत्व मनाशी ठेवून बाळगून आम्ही कार्य करत आहोत. तर माझ्या सर्व संस्कृतप्रिय विद्यार्थी बंधू भगिनींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्टेट बोर्ड, CBSE बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपणाला यूट्यूब शारदा संस्कृत क्लासेसच्या माध्यमाने पाहावयास मिळतील. तर मोबाईल नंबर 98 220 95 760.